SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे छात्रों की गूंज कार्यक्रमाला जाणाऱ्या COEP महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ABVPच्या कार्यकर्त्यांकडून धमकावणे, मारहाण करणे तसेच काही विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्येच कोंडून ठेवण्यात आले. या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या विद्यार्थिनींनी काल माध्यमांसमोर आपले प्रश्न आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर दबाव आणून माफी मागण्यास भाग पाडण्यात आले होते. या विद्यार्थिनींच्या मदतीसाठी गेलेल्या NSUIच्या विद्यार्थ्यांनाही पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह COEP महाविद्यालयात धाव घेतली. त्यांनी संबंधित विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि त्यांच्याशी संवाद साधत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थिनींना धमकावणाऱ्या व मारहाण करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविद्यालय परिसर सोडला. दरम्यान मारहाणीत काही कार्यकर्ते जखमी झाले असून त्यापैकी 2 कार्यकर्त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्या होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र धमक्या आणि दहशतीच्या जोरावर विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. उलट तो अधिक जोमाने आणि ताकदीने बुलंद होईल, असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.